तर युद्धाच्या आगीत आता बाजारातून इलेक्ट्रिक इंडक्शन आउट ऑफ स्टॉक झालेले आहे। इंडक्शन शेगड्या संपल्या अशी माहिती क्रोमाने अमेझॉनने दिलेली आहे। गॅस तुटवड्यामुळे पर्याय म्हणून इंडक्शन शेगड्यांची तुफान खरेदी होते। चहा, कॉफी, इलेक्ट्रॉनिक पाणी हीटरच्या मशीन्सच्या विक्रीतही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची माहिती आता समोर येते। तर एलपीजीच्या तुटवड्यावरती केंद्रीय गृहसचिवांनी बैठक घेतलेली आहे। सर्व राज्यांनी केंद्रशासित प्रदेशाच्या सचिवांसोबत ही बैठक पार पडली। घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावर बैठकीत चर्चा झालेली आहे। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ देऊ नका असा गृह मंत्रालयानं आदेश जे आहेत ते गृहसचिवांना जे आहेत गृहसचिवाकडनं सर्व राज्यांच्या सचिवांना देण्यात आले आहेत। घरगुती वापरासाठी तसंच हॉस्पिटल आणि शैक्षणिक संस्थांना एलपीजीचा पुरवठा प्राधान्यानं करा असे सूचना देखील यावेळेला गृह मंत्रालयाकडून देण्यात आल्या आहेत। केंद्रीय गृह मंत्रालयाकडून राज्यांसाठी कंट्रोल रूमची देखील स्थापना करण्यात आलेली आहे। तर सीएनजी आणि पीएनजीचा पुरवठा सुरळीत सुरू राहील असं महानगर गॅसनं सांगितलंय। सीएनजी आणि पीएनजी पुरवठ्यामध्ये कोणताही खंड पडणार नाही असं देखील महानगर गॅसनं म्हटलेलं आहे। इंधन पुरवठ्याबाबत महानगर गॅस कंपनीची ही ग्वाही पाहायला मिळते। ग्राहकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं महानगर गॅसनं आवाहन केलेलं आहे। गॅस पुरवठा विस्कळीत होण्याची कोणतीही चिन्ह नसून मुंबई आणि आसपासच्या क्षेत्रातील सीएनजी पंप आणि घरगुती पीएनजी कनेक्शन सुरक्षित आहेत असं देखील सांगण्यात आलं। तर गॅस तुटवड्याबाबत केंद्र सरकारनं तातडीनं उपाययोजना कराव्या असं सचिन अहिर यांनी म्हटलेलं आहे। युद्ध सुरू राहिल्यास मोठे परिणाम आपल्याला भोगावे लागतील असं देखील सचिन अहिर यांनी म्हटलं। माननीय मुख्यमंत्री कुठेतरी बोलले, पण ते निवळ फक्त कुठेतरी अशा उडता बोलले न बोलता तातडीने याच्याबद्दलची कॅबिनेट घेतली पाहिजे आणि तशातलं काय नेमकं तुम्ही उपाययोजना वेगवेगळ्या विभागाच्या माध्यमातून करणार, कारण हे वॉर असं जर लांबलं तर अजून दुष्परिणाम हे आपल्यावरती होणार आहेत आणि सर्वसामान्य लोकांना हाल अपेक्षा सहन करावा लागणार आहेत आणि परत आपल्याला चुलीवरती जेवण बनवण्याचा जे दिवस येतील का असा प्रश्न निर्माण होता कामा नये। म्हणून त्या बाबतीतला आवाज उठवण्याचं काम विरोधी पक्षीय नात्याने आम्ही सर्वांनी मिळून करण्याचं काम विधान परिषदमध्ये केलेलं आहे। तर वसतिगृहातील विद्यार्थ्यांना गॅस पुरवठा करा, मंत्री संजय शिरसाट यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना पाहायला मिळतात। जेवणासाठी वसतिगृहातील विद्यार्थ्यांची वाताहत होऊ नये असं देखील शिरसाटांनी म्हटलं। जे हॉस्टेलमध्ये विद्यार्थी आहेत, सामाजिक न्याय विभागाचे असतील, आदिवासी विभाग असेल, इतर विभागाचे जे हॉस्टेलमध्ये विद्यार्थी शिकतात त्या हजारो विद्यार्थ्यांना माझ्या खात्यामध्ये जवळपास 55,000 विद्यार्थी आहेत। आदिवासी विभागामध्ये 35,000 आहेत आणि बाकी सुद्धा विभागामध्ये अनेक विद्यार्थी आहेत। त्यांचं जेवणाची तारांबळ होऊ नये म्हणून आम्ही कलेक्टरांना स्पष्टपणे सूचना दिलेल्या आहेत। अशा हॉस्टेलमध्ये ज्या ठिकाणी जेवण बनवले जातात त्या ठिकाणी हा गॅस हा देण्यात यावा, ज्यामुळे मुलांना त्रास होणार नाही याची काळजी सरकारने घेतलेली आहे। तर कोरोनासारखी परिस्थिती निर्माण होईल असं विजय वडेट्टीवारांनी म्हटलंय। गॅस सिलेंडरच्या तुटवड्यावरती वडेट्टीवार यांनी ही टीका केली आहे। हॉटेल बंद झाल्यास आर्थिक संकट निर्माण होईल असं देखील वडेट्टीवारांनी म्हटलंय। भारताला निस्तेनाबूद करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं वडेट्टीवारांनी म्हटलेलं आहे। सारखी परिस्थिती आता निर्माण होईल देशामध्ये की घराच्या बाहेर जाऊ नका, खाऊ नका, कोण जबाबदार याला? उद्या हॉटेल्स बंद होत आहेत, त्यातून होणारा रेव्हेन्यू कमी होईल, देशामध्ये अर्थकारण बिघडेल, आर्थिक स्थिती बिघडेल आणि पूर्णतः व्यवहार ठप्प होतील आणि देश पुन्हा आत्ताच आर्थिक संकटात असलेला देश पुन्हा आर्थिक संकटात येईल। प्रचंड अस्वस्थता जनतेमध्ये आहे, प्रचंड चीड या सरकारच्या संदर्भात आहे की सरकार करतं काय? भारताला उद्ध्वस्त करण्याचं, भारताचं अर्थकारण उद्ध्वस्त करण्याचं काम सुरू झालेलं आहे। तर नागरिकांना गॅस सिलेंडरच्या बुकिंगसाठी घाबरण्याची गरज नाही। बुकिंग केल्यानंतर 2.5 दिवसात गॅस सिलेंडर मिळणार असल्याची माहिती पेट्रोलियम मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे। तर देशातील नागरिकांनी सहकार्य करण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं। भारत सरकार ने हैज इशूड एन ऑर्डर ऑन 8 मार्च जिसके द्वारा उन्होंने रिफाइनरीज और पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्सेस को एलपीजी उत्पादन को मैक्सिमाइज करने का आदेश दिया। तो अगर आप सिलेंडर बुक कर रहे हैं तो 2.5 दिन के अंदर आपको सिलेंडर की आपूर्ति होगी। इसीलिए आई रिक्वेस्ट देयर इज नो नीड फॉर कस्टमर टू रश बुक द सिलेंडर। सरकार स्थिति पर लगातार नजर रख रही है।
हम नागरिकों से आग्रह करते हैं कि वे घबराकर बुकिंग करने से बचें, अधिकारियों के साथ सहयोग करें और वैश्विक अनिश्चितता की इस अवधि के दौरान जहां संभव हो ईंधन का संरक्षण करें। तर राज्यातील वसतिगृहामध्ये राहणाऱ्या मुलांच्या जेवणाची व्यवस्था करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिला असल्याची माहिती प्रसाद लाड यांनी दिली आहे। त्यामुळे मुलांची गैरसोय होणार नसल्याचं लाड यांनी म्हटलेलं आहे। वसतिगृहांमध्ये मुलांना परीक्षेच्या काळात जेवणाची व्यवस्था होत नाही अशा अनेक तक्रारी माझ्याकडे आल्या। त्यामुळे मी माननीय सभापतींना विनंती केली की सरकारने डिस्ट्रिक्ट कलेक्टर्सला निर्देश द्यावेत आणि ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारची वसतिगृह आहेत त्या वसतिगृहांना गॅसचा पुरवठा करून मुलांचे हाल होणार नाहीत, परीक्षेच्या काळात त्यांना भुकं राहावं लागणार नाही। सरकारने उचललेले योग्य पावलामुळे आमच्या वसतिगृहातील भगिनींना, आमच्या मुलींना, लेकरांना आता कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। तर इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जळगावच्या चाळीसगाव तालुक्यात घरगुती गॅसचा तुटवडा निर्माण झाला। गॅस सिलेंडरच्या बुकिंग नंतर 4 ते 5 दिवसांनी सिलेंडर मिळत नसल्याने नागरिक त्रस्त झालेले आहेत। तर मागणी जास्त आणि पुरवठा कमी असल्याने अडचण निर्माण झाल्याची चिंता गॅस एजन्सी चालकांनी व्यक्त केली। माझ्याकडे सध्या 1450 ते 1500 वेटिंग आहे, म्हणजे तेवढ्या बुकिंग आलेल्या आहेत। मला एका दिवसाला 342ची एक लोड मिळतो, म्हणजे 350 सिलेंडर एका दिवसाला मिळतात। मला हा पूर्ण वेटिंग काढायला पुढचे 5 दिवस लागणार आहे। युद्ध सुरू होण्यापूर्वीची परिस्थिती आणि आताची परिस्थिती कशी? फार तफावत आहे। युद्ध सुरू होण्याच्या आधी आम्हाला रोज गाडी भेटत होती, रोज वाटप होती, वेटिंग नसायचं। आम्हाला दिवसाला 342 हंड्या आल्या तरी आमच्या 300 हंड्या वाटप होत होत्या, 40-45 हंड्या आमच्या शिल्लक राहत होत्या। परंतु आता आम्हाला 5-5 दिवस थांबावं